लोकसभा निवडणुकीच्या आधी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी महायुतीच्या विरोधात पहिला डाव टाकला होता, तो अकलूजमधून। भाजपमध्ये गेलेले माजी उपमुख्यमंत्री विजयसिंग मोहिते पाटील यांची घरवापसी करून पवार यांनी भाजपाला धोबी पछाड दिली। नमस्कार, मी दिव्या हुरकट रांधण, आपण पाहताय सरकारनामा। त्या डावपेचामुळे राज्यभरात महाविकास आघाडीच्या बाजूने सकारात्मक संदेश गेला होता। मोहिते पाटील यांच्यासह पवार यांनी त्यावेळी आणखी एक मोहरा गळ्याला लावला होता, ते म्हणजे उत्तम जानकर। मोहिते पाटील यांचे पारंपरिक विरोधक असलेले उत्तम जानकर यांनीही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला। मोहिते पाटलांना सोबत घेत शरद पवार यांनी धैर्यशील मोहिते पाटील यांना माढा लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली। धैर्यशील यांनी देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय समजले जाणारे रणजितसिंग निंबाळकर यांचा पराभव केला। निंबाळकरांचा पराभव भाजपसह फडणवीस यांच्यासाठी देखील मोठा धक्का होता। आता विधानसभेच्या निवडणुकीत माळशिरस मतदारसंघातून उत्तम जानकर यांना उमेदवारी देऊन भाजपला आणखी एक धक्का देण्याची तयारी पवार यांनी केली आहे। माजी उपमुख्यमंत्री विजयसिंग मोहिते पाटील यांच्या विरोधावरच जानकर यांचं राजकारण उभं राहिलंय। ग्रामपंचायत ते विधानसभा, लोकसभा आणि सर्व निवडणुकात जानकर हे मोहिते पाटील यांच्या विरोधातच राहिले होते। जानकर यांचा मोहिते पाटील कुटुंबियांशी अनेक वेळा संघर्ष झाला, मात्र राजकारणात कुणीही कायमचा शत्रू किंवा मित्र नसतो, ही उक्ती लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा अनुभवायला मिळाली। मोहिते पाटील आणि जानकर यांच्यातील गेल्या 30 वर्षापासूनचं राजकीय वैर अखेर संपुष्टात आलंय। जानकर सोबत आल्यामुळे धैर्यशील मोहिते पाटील यांचा विजय सोपा झाला। आता त्याची परतफेड करण्याची वेळ आली आहे मोहिते पाटील कुटुंबियांवर। मोहिते पाटील आणि जानकर यांच्या राजकीय संघर्षाचा भूतकाळ पण रंजक आहे। अकलूजच्या राजकारणात मोहिते पाटील आणि उत्तम जानकर यांचा भूतकाळ राजकीय संघर्षाचा आहे। 2003 मध्ये जानकर यांना रणजितसिंग मोहिते पाटील यांच्या विरोधात विधान परिषदेच्या निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला होता। त्यावेळी विजयसिंग मोहिते पाटील हे सोलापूरचे पालकमंत्री होते। जानकर यांचा उमेदवारी अर्ज छाननीत बाद झाला होता। मोहिते पाटील यांनीच हा अर्ज बाद करायला लावला अशी चर्चा त्यावेळी झाली होती। प्रकरण न्यायालयात गेलं, तिथेही जानकर यांच्या पदरी निराशाच पडली होती। जानकर हे धनगर समाजाचे नेते आहेत। मोहिते पाटील यांच्या विरोधातील संघर्षात धनगर समाज आणि समाजातील कार्यकर्ते उत्तम जानकर यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले होते। मोहिते पाटील आणि उत्तम जानकर यांच्यामध्ये असे संघर्षाचे प्रसंग अनेकदा उद्भवले, मात्र जानकर यांनी शस्त्रे टाकली नाहीत। 2024 मध्ये बदललेल्या राजकीय समीकरणांमुळे त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला। त्यावेळी ते अजितदादा पवार यांच्या सोबत होते। देवेंद्र फडणवीस यांनी खास हेलिकॉप्टर पाठवून जानकर यांना बोलावून घेतलं, त्यांना आमदार करण्याचा शब्द दिला होता, मात्र जानकर निर्णयावर ठाम राहिले। फडणवीस यांना भेटून परत येताच त्यांनी आपली भूमिका जाहीर केली। अनेक वर्ष ज्यांना विरोध केला त्या मोहिते पाटील यांच्या सोबत गेल्यामुळे धनगर समाजात उत्तम जानकर यांच्या बाबतीत नाराजी असल्याची चर्चा आहे। ही नाराजी जानकर कशी दूर करतात यावर त्यांचं राजकीय भवितव्य अवलंबून आहे। आता जानकरांची राम सातपुतेंना कडवी झुंज असणार आहे। शरद पवार यांची साथ सोडून मोहिते पाटील 2019च्या निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये गेले। त्यामुळे भाजपमध्ये असलेले उत्तम जानकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता। विधानसभा निवडणुकीत जानकर यांनी भाजपचे राम सातपुते यांना कडवी झुंज दिली होती। त्यांचा केवळ 2590 मतांनी पराभव झाला होता। मोहिते पाटील घराणे विरोधात असतानाही उत्तम जानकर यांना 1,0917 मते मिळाली होती। वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला 5530 मते मिळाली होती। राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर जानकर हे अजितदादा पवार यांच्या सोबत गेले। बदललेल्या समीकरणांमुळे ते लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर शरद पवार यांच्या पक्षात दाखल झाले। माढा लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर यांच्या नावाची चर्चा सुरू झाली होती। त्यांना शरद पवार पाठिंबा देणार हेही जवळपास निश्चित झालं होतं, मात्र फडणवीस यांनी ऐनवेळी खेळी करून महादेव जानकर यांना परभणी मतदारसंघातून महायुतीची उमेदवारी दिली। जानकर परभणीतून त्यांच्या पक्षाच्या म्हणजे रासपच्या चिन्हावरच लढले। त्यांच्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परभणी येथे जाहीर सभा घेतली, मात्र त्यामुळे महादेव जानकर यांना विजय मिळू शकला नाही। तिकडे माढा मतदारसंघात महादेव जानकर यांना पर्याय म्हणून शरद पवार यांनी धैर्यशील मोहिते पाटील यांना निवडलं होतं।
तर उत्तम जानकर यांना सोबत घेणं माढा लोकसभा मतदारसंघात विजय सोपा करण्यासाठी क्रमप्राप्त होतं। भाजपचे राम सातपुते हे माळशिरसचे आमदार आहेत। ते मोहिते पाटील यांच्यामुळेच विजयी झाले होते। सातपुते यांनी सोलापूरमधून लोकसभा निवडणूक लढवली आणि त्यांचा पराभव झाला। विधानसभा निवडणुकीतही शरद पवार आणि मोहिते पाटील यांची उत्तम जानकर यांच्या माध्यमातून भाजपला मात देण्याची रणनीती आहे। सातपुते हे बीडचे, विधानसभा निवडणुकीतही त्यांचा पराभव करणार असा इशारा धैर्यशील मोहिते पाटील यांनी दिला होता। त्यामुळे आता मोहिते पाटलांचा शब्द खरा ठरणार की फडणवीस काहीतरी नवीन खेळी खेळतात? तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। आणि अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओ आम्ही दररोज बनवत असतो। तुमच्याकडून हे व्हिडिओज मिस होऊ नये त्यासाठी सरकारनं मला आवर्जून सबस्क्राइब करा।